नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत राहा आणि व्हिडिओ बघत राहिल्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असे बघणार आहोत की घरोघरी मातीच्या चुली ही मालिकेची जानकी ही आपली खरंच न्याय देवता असते आणि प्रेमाची सारंग भरलेली ती देवता। परंतु ह्या जानकीला मात्र ऐश्वर्याने इतकं काही त्रास देऊन तिच्यावर आरोप करून जे काही ते स्वतःने एक पाप केले, परंतु त्या पापाचे हे जे खापर आहे ते आपल्या जानकीवर फोडलेले असते। कारण मित्रांनो, जानकी ही पहिल्यापासून स्वाभिमानी, या घराला जपणारी आणि या घराला बांधून ठेवणारी रणदिव्यांची सून आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्याला तिचा काट्याने काटा काढवायचा असतो। जानकीने तिला चॅलेंज दिलेलं असतं की मी तुला काही झालं तरी या घरातून बाहेर आणि सर्वांची माफी मागूनच काढेल, परंतु ऐश्वर्याने मात्र ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि ऐश्वर्या ही तटाला लागली असते की कारण काही झाले तरी जानकीला मात्र आता घराच्या बाहेर काढायचे। तेव्हा मात्र ऐश्वर्याला ही माहिती नसते की जानकीला आपण या घराच्या बाहेर काढून खूप मोठी चूक केलेली आहे, परंतु तिला हे म्हणजे आता असे वाटत असते की नक्की आपण सर्व काही जिंकलो, म्हणजे रणदिव्यांच्या या हुकमाची राणी मीच बनले असा तिचा भ्रम असतो। परंतु आता जानकी आणि ऋषिकेश तर गुलाबदादांच्या घरी जातात। गुलाबदादा आणि सगुना त्यांचे प्रेमाने स्वागत करून आपल्या आनंदात ज्या सुखाच्या घरात ते 2 घास खातात, त्या प्रेमाचा घास ते आपल्या जानकी आणि आनंदीला वाटून देतात। जे काही त्यांनी पिठलं आणि भाकर बनवलेली असते, तर जानकी आणि ऋषिकेश हे मनाचा मोठेपणा दाखवून ती पिठलं भाकरीसुद्धा अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे असे मानून अगदी आनंदाने भरभरून खातात। ओवीला मात्र आपल्या सारंगदादाची खरंच खूप आठवण येत असते आणि आपल्या घरच्यांची सुद्धा खूप आठवण येते, परंतु ऋषिकेशला आपल्या ओवी आणि जानकी, गुलाबदादा, सगुनाची साथ मिळाली असते म्हणून ऋषिकेश खूप खुश असतो आणि तो म्हणतो की आता ही इतकी मोलाची साथ माझ्या पाठीशी खंबीरपणे असताना मी कशाला घाबरायचे। तेव्हा जानकी म्हणते की अहो, तुम्हाला साथ तर एकाची नाही, परंतु अशी व्यक्ती आहे की तिला तुमची खूप काळजी आहे। आणि इकडे सौमित्रा आणि अवंतिका तर हे घरी येतात, परंतु घरी आल्यानंतर जे काही सर्व या ऐश्वर्याने कारस्थान करून ठेवलेले असते ते सर्व शेवटी त्यांच्यासमोर येतेच, कारण देवकृपेने ते सुद्धा त्याच वेळेस घरी येतात। तेव्हा मात्र घरी आल्यानंतर त्यांना जो काही शॉक बसतो ते बघून तर सौमित्राला इतका राग येतो। सौमित्र ठरवतो, नाही, माझ्या जानकी आणि ऋषिकेश दादाला ज्यांनी त्रास दिलेला आहे त्यांना प्रत्येक त्या त्रासाचा बदला तर मी घेणार आहे। सौमित्राला त्या ऐश्वर्याचा इतका राग आलेला असतो, कारण आत्तापर्यंत तिने जे काही केले हे सर्व तिला माहिती असते, परंतु सारंग सुद्धा तिच्या किती शरण गेला आणि तिचे सर्व काही ऐकतो हे सौमित्राच्या लक्षात येते। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र ठरवतात की आता यांना शेर बनून या घरातून यांची नाही नोकरासारखी हालत करून या घराच्या बाहेर काढले तर नाव नाही सांगणार की मी सौमित्र आणि अवंतिका, कारण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे हक्काचं घर या घराला आत्तापर्यंत त्यांनी बांधून ठेवलं होतं। या घराची प्रत्येक वीट आणि वीट त्यांनी आपल्या या प्रेमाने विणली होती आणि याच घरासाठी त्यांनी रात्रंदिवस किती कष्ट केले। ऋषिकेश दादाने तर माझे शिक्षणसुद्धा पूर्ण केलं आणि सारंग तुलासुद्धा रात्रंदिवस तो इतका अपघाताच्या वेळेस शोधत राहिला, सर्व काही तू विसरलास का सारंग? अरे, ज्या ऋषिकेश दादाशिवाय आपलं कोणतंही पानसुद्धा हलत नव्हतं, प्रत्येक गोष्ट आपण त्याला विचारून करत होता आणि तो आपला खरंच एक मोठा भाऊ आहे वडिलकीच्या नात्याने, हे सुद्धा तू विसरलास। अगं शर्वरी, तू सुद्धा विसरलीस का? अगं, त्याने तर तुझ्यासाठी काय काय केले नाही, तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याने तुला जपले आणि तुझा संसार वाचण्यापासून सुद्धा जानकी बहिणीनेच तुला वाचवले, हे सर्व तू विसरलीस का? तेव्हा मात्र शर्वरी ही गप्प राहते आणि त्याच वेळेस सौमित्र ठरवतो की नाही, सुमित्र आईसुद्धा खूप बदलली, त्यामुळे आता ऋषिकेश दादाची साथ द्यायची आणि ऋषिकेश दादाला या घरात परत घेऊन यायचे। तेव्हा गुलाबदादांना तो घेऊन तिकडे येतात, तर तिकडे आल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो। तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की दादा परत घरी चल। तेव्हा ऋषिकेश त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि जानकी म्हणत असते की नाही, आता तुम्हाला त्या घरामध्ये
घरामध्ये जावेच लागेल, कारण ऐश्वर्या ही कोणत्याही थराला जाऊ शकते. तिने नानांचा जीव घेण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु त्याचा आरोप माझ्यावर लोटून तिने सर्व काही कारस्थान माझ्यावर लोटले आणि मला आईंच्या नजरेत खाली बघून मला शेवटी घरात सोडायला तिनेच भाग पाडले. तेव्हा आता ती नानांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि ती आईंच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचू शकते. मित्र आणि अवंतिका, आम्ही नाही त्या घरात येऊ शकत, परंतु तुम्ही मात्र त्या घरामध्ये जाऊ शकतात आणि त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकू शकतात. कारण ऐश्वर्याने जे काही कारस्थान केलेले आहे तर ते सयाजी पाटलांना हाताला धरून, तेव्हा सौमित्र आता या ऐश्वर्याच्या प्रत्येक पापाचा हा घडा भरलाच पाहिजे. त्या अगोदर सारंग आणि सुमित्रा आईचा आपल्याला मन जिंकून घ्यावे लागेल. पण त्यासाठी त्या ऐश्वर्याचं जे काही कारस्थान आहे ते सुमित्रा आई आणि नानांसमोर तर आलेले आहेच, कारण नानांना सर्व काही माहिती होते. परंतु नानांचे नेमकं कारण काय होते की जानकीवर हे सर्व आरोप त्यांनी का लोटलेत हे आपल्याला माहिती करून घ्यावे लागेल. की नानांची अशी काय मजबुरी होती की त्यांनी जानकीवर आळ घेतला असेल आणि यामध्ये त्या ऐश्वर्याचाच खूप मोठा हात असेल. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी, तू घाबरू नकोस. आत्तापर्यंत एक भाऊ हा तुझ्या कायम पाठीशी होतात. मी तुझा दीर नाही तर जानकी वहिनी तुझा भाऊ आहे, परंतु तुझ्या प्रत्येक अपमानाचा बदला मी त्या घरात जाऊन घेईलच. कारण ऐश्वर्याने यामागे मला जो त्रास दिला, अवंतिकाला जो त्रास दिला, त्याचा बदला मी आता घेणारच आहे आणि वकिली भाषेने मी तिला तिची शिक्षा देणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला सर्वांना घरी जावे लागेल. तेव्हा जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, आपल्याला नाही घरी जायचे तर तुम्हाला, आणि ह्या सर्व सत्याचा उलगडा शेवटी तुम्हालाच करायचा. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र जानकी वहिनीचं ऐकतात, कारण जानकी वहिनीने कसे ऐश्वर्याला धडा शिकवायचा हे सर्व काही कान मात्र अवंतिकाला दिलेले असतात. शेरात सव्वा शेर बनायचे आणि तिच्या प्रत्येक हालचालींचा पुरावा मात्र सारंग आणि सुमित्रा आई यांच्या डोळ्यासमोर आणायचा. त्यासाठी जानकी म्हणत असते की अवंतिका, मी तुझी कोणतीही मदत करायला तयार आहे, परंतु आपले जे काही हक्क आणि जे काही प्रॉपर्टी तिने हिसकावून घेऊन आपल्या घराला तोडण्याचा प्रयत्न केला, तिला तर आपण सोडायचे नाही. तेव्हा अवंतिका म्हणत असते की जानकी वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी तिला असा धडा शिकवते की आणि सुमित्रा आईच्या नजरेतून तिला कशी उतरवते ते तुम्ही बघतच राहा. तेव्हा मात्र अवंतिका आणि सौमित्र घरी येतात. घरी आल्यानंतर सौमित्राला खूप आनंद होतो. सुमित्रा म्हणते की काय रे, तू तर अवंतिकाला घेऊन घर सोडून निघून गेला होतात आणि परत तर कसा आलास? तेव्हा सौमित्र तिला त्याच्याबद्दल काही सांगत नाही. सौमित्र म्हणत असतं की आई, अगं मी तुला वचन दिलं होतं, परंतु मला आता तू ज्या प्रकारे ऋषिकेश दादाशी वागली त्याप्रमाणे मी तुला आता तुझ्याशी नाही बोलू शकत. परंतु या घरात येण्याचे माझे कर्तव्य होते, म्हणून या घराला वाचवण्यासाठी मी इथे आलो आणि त्या ऐश्वर्याला जे काही तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आणि जानकी ऋषिकेश व दादांना घराच्या बाहेर काढले, तर आता मी तिला नाही सोडणार. जे काही तिच्या पापाचे सत्य आहे ते शेवटी तुमच्यासमोर यायलाच हवे. तेव्हा सारंगचा मात्र विश्वास नसतो आणि सारंगला असे वाटत असते की नक्की ऐश्वर्या खरंच खऱ्या आहेत. तेव्हा सारंग काही आपल्या कपाटामध्ये हे पुरावे शोधत असतो, कारण कशाची तरी फाईल त्याला हवी असते, कारण कंपनीचे कारभार तर त्याच्याकडे आलेले असतात. म्हणून तो काही शोधत असताना काही अशी मृत्यूपत्राची फाईल त्याच्या हाती लागते. तेव्हा मात्र तो ती फाईल सौमित्राला दाखवतो. सौमित्राला दाखवल्यानंतर त्याला समजते की ह्या ऐश्वर्याने खोटे मृत्यूपत्र तयार केले. तेव्हा मात्र सौमित्र तेव्हा काही बोलत नाही, परंतु आता तो नानांची भेट घेतो. नानांची भेट घेतल्यानंतर त्याला सर्व काही सत्याचा उलगडा होतो. परंतु आता मात्र जी काही अमूल्य अशी मृत्यूपत्र आहे ते देवघराच्या त्या कप्प्यामध्ये नानांनी ठेवल्याचे सौमित्राला सांगतात. तेव्हा मात्र सौमित्राला खूप मोठ्या या खजिन्याची चावी लागते, म्हणजे घराचे सर्व काही सूत्र शेवटी त्या चावीने हलू शकते हे सौमित्राच्या हाती लागते. तेव्हा सौमित्र ते मृत्यूपत्र घेतो आणि शहाणे वकिलांची भेट घेऊन तो सर्व काही लगेच अव्यवस्थित हक्क ज्याचे त्याला ते करून टाकतो. नानांची त्यावर सही घेतो आणि सर्व काही परत व्यवस्थित होते. परंतु ऐश्वर्याच्या मात्र या कानाची आणि त्या कानाला तो काही खबर देत नाही. तेव्हा मात्र घरातील सर्वजण हे जेवण करत असतात, तर लगेच ऐश्वर्या मुद्दाम सौमित्राला त्रास देण्याचा प्रयत्न करते. परंतु अवंतिका मात्र तेथे येते आणि अवंतिका त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवते. आणि
वकील घरी येतात. शहाणे वकील घरी आल्यानंतर सर्व काही ऐश्वर्यासमोर जे काही मृत्यूपत्र आहे ते सादर करतात. तेव्हा ऐश्वर्याची पळताभुवी होते आणि जे काही पुरावे त्याने मिळवलेले असतात, कारण ऐश्वर्या आपल्या डॅडाशी जे काही बोललेले असते तर सौमित्राने ते सर्व काही रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि सारंगला तिचा खरा चेहरा दाखवलेला असतो. तेव्हा जे काही नानांनी खरे मृत्यूपत्र आहे ते त्या देवघरात ठेवलेले आहे हे जेव्हा सर्वांसमोर उघड होते तर सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणत असतो की नाही सौमित्र दादा, असे कधीही नाही होऊ शकत, तू खोटं बोलतो आणि ऐश्वर्यावर तू आरोप करतो. परंतु जे काही त्याच्याकडे पुरावे असतात ते सर्व पुरावे सारंगला तर दाखवतो, परंतु सारंगला नानांच्या रूममध्ये घेऊन येतो. नानांच्या रूममध्ये आल्यानंतर सारंगला सर्व काही सत्याचा उलगडा होतो आणि सारंगला खरंच खूप मोठा धक्का बसतो. सारंग पूर्णपणे हादरून जातो की काय काय झाले हे सर्व. ऐश्वर्या कधीही अशा इतक्या खालच्या पातळीला जातील असे वाटले नव्हते आणि या ऐश्वर्याचं ऐकून मी माझ्या आईसारख्या जानकी बहिणीवर आरोप केले म्हणून सारंगला त्याची लाज वाटते. तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याची सर्व काही संबंध तोडायला लागतो आणि त्याच क्षणी ऐश्वर्या त्याला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करते, परंतु सौमित्र त्याला वाचवतो. परंतु इकडे जानकी आणि ऋषिकेशने मात्र कंपनीमध्ये जे काही हे आपली नवीन एंटरप्राइज कंपनी सुरू केलेली असते आणि ती पण सुमित्रा आईच्याच नावाने केलेली असते. कारण सुमित्रा आई जरी कशीही वागली परंतु आपण मात्र चुकीचं नाही वागू शकत, म्हणून जानकी ऋषिकेशने सुमित्रा आईला मान देऊन सर्व काही कंपनीचा कारभार परत व्यवस्थित सुरळीत आणलेला असतो. कारण कंपनीत जे काही डबघाईला आलेले शेतकरी आहे तर ते मोर्चा घेऊन इकडे घरी येतात, परंतु आम्हाला ऋषिकेश रणदिवे यांनाच भेटायचे आहे आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणून ते सुद्धा सर्व काही ऋषिकेश रणदिवे यांच्या नावाने जय जयकार करत असतात. तेव्हा ऐश्वर्याला काय करू आणि काय नको अशी गत होती. तर अवंतिकाने तिला असा धडा शिकवलेला असतो की घरातील जे काही सर्व काम आहे ते तिला करण्यासाठी सांगितलेले असते. एक नोकर बनून अवंतिका तिच्याकडून काम करून घेत असते. जर तू काम केले नाही तर तुझे सत्य सर्वांसमोर शेवटी आणेनच अशी धमकावत प्रत्येक गोष्ट ती जशी जानकी बहिणीला तिने त्रास दिला तसा प्रत्येक गोष्टीचा अवंतिकाने बदला घेतलेला असतो. तेव्हा आजी मात्र ही काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती, परंतु ही ऐश्वर्याची साथ दिली. खरंच खूप मोठी चूक झाली तर आजीचे सुद्धा डोळे उघडतात. आजीला असे होते की खरंच या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं, कारण ही तर आपल्याच घराला तोडायला निघाली आणि माझ्या नातवाच्या जीवावर उठली, त्यामुळे मी आता काही हिला सोडू शकत नाही. म्हणून आजीसुद्धा हे सर्वांसमोर सुमित्राला तिचे कारस्थान सांगणार असते. ऐश्वर्या इतक्यावरच थांबत नाही, परंतु शर्वरी आणि जे काही विक्रम यांचं नातं सुद्धा तोडण्याचा ती प्रयत्न करते, परंतु ऐनवेळेस जानकी त्यांचं नातं वाचवते आणि ऐश्वर्याला चांगला धडा शिकवते. कारण आता सौमित्र आणि अवंतिका तर या घरात आला, प्रत्येक गोष्टीचा ऐश्वर्याकडून बदला तर ते घेतच असतात, परंतु आता लवकरच ते जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना सुद्धा परत या घरात मानाने घेऊन येतात. अगदी लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी जानकी आणि ऋषिकेशचं या घरात लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत होतं. कारण जे काही गैरसमज झालेले असतात ते सर्व गैरसमज मिटतात, परंतु ऐश्वर्या तरीही ही तिला तिच्या पापाची शिक्षा तर मिळालेली असते, परंतु सयाजीराव मात्र तिला सोडवतो आणि पुन्हा ती आपलं जे काही कारस्थान आहे तर ते रणदिव्यांच्या विषयी करायला सुरुवात करते. परंतु ती आता अशा याच्यात फास्यात गुंतते तर तेथून ती कधीही निष्ठत नाही, म्हणजे तिच्या पापाची सर्व शिक्षा तिला मिळतेच. सुमित्राने तिचा रागराग करून तर तिला घराबाहेर जाण्याची धमकीसुद्धा दिलेली असते. कारण सुमित्राचे डोळे आपल्या सारंगने म्हणजे सारंगने नाही तर सौमित्राने उघडलेले असतात की आई अगं तू विसरलीस का, ज्या जानकी बहिणीला तू एकही गोष्ट विचारल्याशिवाय करत नव्हती आणि आज तू तिला ह्या ऐश्वर्यासाठी तिचं ऐकलं आणि ह्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून तिच्यावर आरोप केले. म्हणून सुमित्रासुद्धा ही खूप जानकीची माफी मागते आणि तिला परत घरी येण्यासाठी ती आग्रह करते, विनवण्या करते, हात जोडते. तेव्हा मात्र जानकीचा जीव मात्र आपल्या सुमित्रा आईत असतो आणि ती ऋषिकेशला कसतसे समजावते आणि परत लक्ष्मीच्या पावलांनी ते या घरामध्ये यायला निघतात आणि जानकी ऋषिकेशचा पुन्हा दीपावलीच्या या मुहूर्तावर लक्ष्मीच्या पावलांनी परत या घरात गृहप्रवेश होतो. आणि तेव्हा आपल्या जानकी आणि ऋषिकेशने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते आणि या सुरुवात तर दीपावलीच्या मुहूर्तावर होते. अगदी चांदण्यांच्या या नक्षत्रात आपले जानकी आणि ऋषिकेश हे आपल्या ओवीसोबत गप्पा मारतात.
होतात आणि परत आपलं हे तिन्ही कुटुंब एकत्र येते आणि हे त्रिकोणी कुटुंब आता या सर्व रणदिवे फॅमिलीला परत आपल्या या एकोप्यात कसे सामावून घेते आणि या ऐश्वर्याची हकालपट्टी आणि सयाजीरावांची हकालपट्टी परत कशी जेलमध्ये होते आणि आता परत ऐश्वर्याला नाक घासून नाही जानकीने परत माफी मागायला लावले तर जानकीसुद्धा काही कमी नसते. प्रत्येक क्षणाचा ती बदला घेऊन या सर्वांच्या तावडीतून ऐश्वर्याच्या आपल्या घराला सुखरूप वाचवणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.